नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, KTHM महाविद्यालय, नाशिक. आज आपण इंट्रोडक्शन टू एन्व्हायरमेंटल जॉग्राफी यातील शेवटचा मुद्दा म्हणजे टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट जॉग्राफी या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. म्हणजेच पर्यावरणाचे प्रकार आपण आज अभ्यासणार आहोत. तर पर्यावरणाचे प्रकार सविस्तर अभ्यासण्याच्या अगोदर पर्यावरण या संकल्पनेचा अर्थ आणि व्याख्या समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पर्यावरण ही एक बहुव्यापक आणि बहुसमावेशक अशी गुंतागुंतीची अशी संकल्पना आहे. आणि ही संकल्पना स्थल व कालसापेक्ष संकल्पना असून पर्यावरण ही गतिशील व निसर्गाची एक महत्त्वपूर्ण अशी देणगी आहे. पर्यावरण या शब्दाची व्याख्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी आपल्या शब्दामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. त्या आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिली व्याख्या फिटिंग या अभ्यासकांनी सांगितलेली आहे. ती म्हणजे सजीवांच्या पारिस्थितिकी घटकांचा समुच्चय म्हणजे पर्यावरण होय. त्यानंतर पुढची व्याख्या A.G. टान्सले या अभ्यासकाने सांगितलेले आहे. ती म्हणजे पर्यावरण म्हणजे अशी संपूर्ण प्रभावी परिस्थिती की ज्या अंतर्गत सजीव राहतात. त्याला पर्यावरण भूगोल असं म्हटलं जातं. अशा अनेक व्याख्या अभ्यासकांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यातील महत्त्वाच्या आणि साध्या या दोन व्याख्या आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं यावरील सर्व व्याख्यांचा सारांश हा एकच आहे आणि तो म्हणजे पर्यावरण म्हणजे एखाद्या सजीवाने अनुभवलेली त्याच्या सभोवतालची परिस्थिती होय. आणि या पर्यावरणामध्ये निसर्गाने आणि मानवाने तयार केलेले घटक यांचा समावेश हा प्रामुख्याने यामध्ये होतो. यात भौतिक, जैविक किंवा रासायनिक स्वरूपांचे काही घटकसुद्धा आढळतात. काही जैविक असतात तर काही अजैविक असतात. हे घटक वातावरण, शिलावरण, जीवावरण व जलावरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. या सर्व घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. यांच्यामुळेच परिसंस्था व निसर्गचक्राचे कार्य हे सतत सुरू आहे. पर्यावरणाची व्यापकता पाहता पर्यावरणाचे प्रकार सांगणे अवघड आहे. परंतु काही निकष डोळ्यासमोर ठेवले तर आपल्याला पर्यावरणाचे विविध प्रकार हे पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतात. आणि ते प्रकार म्हणजे आपण जर बघितले तर पर्यावरणाचे प्रामुख्याने 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे निर्मितीनुसार पर्यावरणाचे प्रकार. दुसरा जर म्हटलं तर जैविक स्थितीनुसार पर्यावरणाचे प्रकार. आणि तिसरा म्हणजे भौतिक गुणधर्मानुसार पर्यावरणाचे प्रकार. तर आज आपण पहिला प्रकार म्हणजे निर्मितीनुसार पर्यावरणाचे प्रकार याचा आज आपण प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. त्या प्रकारामध्ये आपण जर बघितलं तर पर्यावरणाची निर्मिती ही कशा प्रकारे झाली यावरून पर्यावरणाचे खालील 2 प्रकार हे सांगता येतात व या 2 उपप्रकारांमध्ये पुन्हा उपप्रकार सुद्धा सांगता येतात. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक पर्यावरण. ज्या पर्यावरणाची निर्मिती निसर्गतः झालेली आहे अशा पर्यावरणाला नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण असं संबोधलं जातं. त्यात
सर्व प्राकृतिक घटकांचा समावेश म्हणजेच उदाहरणार्थ भूरूपे, मृदा, हवामान, अरण्य, खनिजे, प्राणी पक्षी, सूक्ष्म जीवजंतू आणि मूलद्रव्य यासारख्या नैसर्गिक घटकांचा समावेश यात प्रामुख्याने होत असतो. या नैसर्गिक पर्यावरणाची थोडक्यात माहिती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. त्यामध्ये पहिला म्हणजे भूरूपे. आता प्रदेशाची उंची हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि त्या ठिकाणी ती उंची लक्षात प्रामुख्याने घेतली जाते आणि भूरूपे साधारणपणे आपल्या 3 प्रकारामध्ये विभागता येतात. त्यामध्ये पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश आणि मैदानी प्रदेश यांचा समावेश प्रामुख्याने होतो. आता पहिला प्रकार म्हणजे पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या पर्यावरणाला आपण पर्वतीय पर्यावरण असं संबोधतो आणि या प्रदेशाची उंची समुद्र सपाटीपासून 600 मीटरपेक्षा जास्त असते. त्या प्रदेशाला पर्वतीय पर्यावरण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ हिमालय, निलगिरी, अरवली या पर्वतांचा किंवा पर्वतीय प्रदेशांचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे पठारी प्रदेश किंवा पठारी पर्यावरण हे त्या ठिकाणी दिसून येतं आणि या पठारी प्रदेशाची उंची समुद्र सपाटीपासून 300 ते 600 मीटर दरम्यान असते. यामध्ये माथ्याकडील भाग सपाट असतो. उदाहरणार्थ तिबेटचं पठार, आपण राहत असलेलं दख्खनचं पठार यांचा समावेश हा पठारी पर्यावरणामध्ये प्रामुख्याने होत असतो. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे मैदानी प्रदेश. या ठिकाणी आढळणाऱ्या पर्यावरणाला मैदानी पर्यावरणीय प्रदेश असं म्हटलं जातं आणि सर्वसाधारणपणे या प्रदेशाची उंची 300 मीटर पेक्षा ही कमी असते. त्या ठिकाणी त्या प्रदेशात प्रामुख्याने नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश हा तयार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला तो प्रदेश आपल्याला नद्यांच्या खोऱ्यांपासून बनलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर दुसरा म्हणजे मृदा. आता नैसर्गिक पर्यावरणातील महत्त्वाचा घटक हा या ठिकाणी समजला जातो. भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या विविध खनिजे, सेंद्रिय पदार्थ, हवा, पाणी यांचे मिश्रण म्हणजेच मृदा आहे आणि सर्व सजीव सृष्टीसाठी मृदा पर्यावरण हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण सर्व सजीवांची निर्मिती किंवा पोषण कार्य या मृदेतूनच हे प्रामुख्याने होतं. म्हणून हा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असा हा नैसर्गिक पर्यावरणातील महत्त्वाचा असा घटक आहे. त्यानंतर तिसरा म्हणजे हवामान. आता नैसर्गिक पर्यावरणाचा अतिशय महत्त्वाचा असा घटक म्हणून हवामान हा घटक सुद्धा मानलेला आहे. या घटकामध्ये प्रामुख्याने तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता आणि वारा तसेच अनेक इतर घटकांचाही समावेश यामध्ये होतो. हवामानाच्या प्रकारानुसार पर्यावरणाचे काही उपप्रकार सुद्धा पाडलेले आहेत. उदाहरणार्थ विषुववृत्तीय पर्यावरण, शीत किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशातील पर्यावरण, मोसमी प्रदेशातील पर्यावरण. म्हणजे या ठिकाणी हवामान जरी आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणच्या पर्यावरणामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. म्हणजेच ते ठिकाण कोणतं आहे, विषुववृत्तीय प्रदेशातील आहे की मोसमी प्रदेशातील आहे, त्यानुसार त्या ठिकाणचं हवामान हे वेगवेगळं असतं आणि त्या ठिकाणचं असणारे घटक ते सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला भिन्न असलेले दिसून येतात. त्यानंतर पुढचं म्हणजे नैसर्गिक घटक म्हणजेच त्या ठिकाणी पर्यावरणातील अरण्य किंवा आपण त्यालाच वने असं सुद्धा म्हणतो. हा पर्यावरणाचा असणारा एक महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे. एखाद्या विस्तृत प्रदेशात गर्दीने वाढलेल्या वेगवेगळ्या वनस्पतींच्या विभागाला आपण वने किंवा अरण्य असं म्हणतो. पर्यावरणाच्या संतुलनासाठी
एकूण भूप्रदेशाच्या सुमारे 33% क्षेत्र हे अरण्याखाली असणं हे आवश्यक आहे. कारण अरण्यालाच आपण सजीवांचं फुफ्फुस असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच सजीव परिसंस्था यांच्या संतुलनासाठी अरण्य ही महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे जलाशय. आता नद्या असतील, सागर, सरोवरे, महासागर इत्यादी नैसर्गिक जलाशय या पर्यावरणामध्ये समाविष्ट होतात. म्हणजेच त्या ठिकाणी यांचा समावेश हा त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि सर्वच सजीवांसाठी जलाशय अतिशय महत्त्वाचे नैसर्गिक पर्यावरणीय घटक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे खनिजे. आता भूकवचामध्ये खनिजे प्रामुख्याने आपल्याला आढळतात. पृथ्वीवरील खडक हे प्रामुख्याने खनिजांपासून निर्माण झालेले आहेत आणि पृथ्वीच्या निर्मितीबरोबरच त्यांची निर्मिती झालेली आहे. आपल्याला त्या खडकांची किंवा खडकांची व्याख्यासुद्धा आपल्याला करता येईल. साधीसुधी व्याख्या, खडक म्हणजेच खनिजांचे मिश्रण असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच या खनिजेमध्ये आपला निसर्गातील घन, एकजिन्सी व विशिष्ट रासायनिक संरचना असलेल्या पदार्थांना खनिजे असं म्हटलं जातं. यात धातू, अधातू व ऊर्जा खनिजांचा समावेश हा प्रामुख्याने होतो. लोह, तांबे, सोने, चांदी, ॲल्युमिनियम इत्यादी सारख्या खनिजांचा समावेश यात प्रामुख्याने होतो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे प्राणी व पक्षी. नैसर्गिक पर्यावरणाचा प्राणी आणि पक्षी हा अविभाज्य असा भाग आहे. विशेषतः परिसंस्थेचे कार्य सतत किंवा अविश्रांतपणे चालू ठेवण्यासाठी यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे. वन्य प्राणी, पाळीव प्राणी आणि पक्ष्यांचा यामध्ये समावेश प्रामुख्याने होतो. प्रदेश आणि हवामानाच्या वेगवेगळ्या प्रदेशानुसार यांचे सुद्धा विविध प्रकार प्रामुख्याने आपल्याला सांगता येतात. यात वाघ, सिंह, उंट, याक, बैल, शेळी, हरिण, ससा, कुत्रा, मांजर, रेंडियर यासारखे असंख्य प्राण्यांचा समावेश यामध्ये होतो. तर पक्ष्यांमध्ये मोर, पोपट, चिमणी, कबूतर, कावळा, कोंबडी, गरुड, शहामृग इत्यादींचा समावेश होतो. विषुववृत्तीय प्रदेशात आणि इतर दाट जंगल असलेल्या भागात यांचं प्रमाण आपल्याला जास्त आढळून येतं. त्यानंतर पुढचा घटक म्हणजे सूक्ष्म जीवजंतू. आता सूक्ष्म जीवजंतू म्हटलं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी विषाणू, बुरशी इत्यादींचा समावेश या नैसर्गिक पर्यावरणाच्या उपघटकात होत असतो. जरी तुलनेने यांचा आकार लहान असला तरी पर्यावरणाच्या व परिसंस्थेच्या संतुलनामध्ये यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा मानला गेला. आज जर आपण बघितलं तर आपण जमिनीमध्ये विविध प्रकारची कीटकनाशके, जंतुनाशके फवारतो आणि त्यामुळे त्या ठिकाणचे विषाणू असतील, बुरशी असतील यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आज परिसंस्थेचं संतुलन हे मोठ्या प्रमाणामध्ये बिघडलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून सूक्ष्म जीवजंतूसुद्धा पर्यावरणातील अतिशय असे महत्त्वाचे घटक आहे. म्हणजे अशा प्रकारे हे वरील सर्व प्रमुख घटक नैसर्गिक पर्यावरणामध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत. त्याचबरोबर सूर्य, चंद्र, एखाद्या भूप्रदेशाचे स्थान, मूलद्रव्य, इंधन, ऊर्जा, निसर्गचक्र असतील, निसर्गचक्र म्हणजेच कार्बन चक्र असेल, जलचक्र असेल, त्यानंतर खनिज तेल, भूमिगत पाणी, हवा इत्यादींचा सुद्धा समावेश नैसर्गिक पर्यावरणात केला गेलेला आहे. या सर्व घटकांचं एकत्रितपणे आणि परस्परांमधील वेगवेगळ्या आंतरक्रियातून कार्य पृथ्वी या परिसंस्थेत चालू असतं. त्यानंतर दुसरा पर्यावरणाचा प्रकार म्हणजे मानवी किंवा सांस्कृतिक
पर्यावरण, त्यालाच आपण मॅनमेड किंवा कल्चरल एन्व्हायरमेंट असं आपण म्हणतो. तर नैसर्गिक पर्यावरणाप्रमाणेच मानवी पर्यावरण किंवा सांस्कृतिक पर्यावरण पृथ्वीवरील महत्त्वाचं पर्यावरण मानलं गेलेलं आहे. ज्या पर्यावरणाची निर्मिती मानवाने नैसर्गिक पर्यावरणाच्या मदतीने केलेली आहे, अशा पर्यावरणाला मानवनिर्मित पर्यावरण किंवा सांस्कृतिक पर्यावरण असं म्हटलेलं आहे. यात मानवाच्या आर्थिक क्रिया, त्यालाच आपण व्यवसाय असं म्हणतो, वसाहती, वाहतूक आणि दळणवळण, वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती, बहुउद्देशीय प्रकल्पाबरोबरच समाजव्यवस्था, राजकीय घटक, धार्मिक घटक, सण, उत्सव, रूढी, परंपरा इत्यादींचा समावेश यात प्रामुख्याने केला गेलेला आहे. या सर्व सांस्कृतिक पर्यावरणाची थोडक्यात माहिती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे मानवी पर्यावरणाचा, तो म्हणजे वसाहत किंवा आपण त्याला वस्त्या असं म्हणतो. मानवाने नैसर्गिक पर्यावरणाशी एकरूप होण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न म्हणजे वसाहत किंवा वस्त्या. मानव वस्ती करून ज्या ठिकाणी राहतो त्याला वस्ती असं म्हटलं जातं. प्राचीन काळातील विखुरलेल्या झोपड्यांच्या वस्तीपासून ते अलीकडच्या बहुमजले इमारत असलेल्या केंद्रित वस्त्यांचा समावेश यामध्ये होतो. ग्रामीण वस्तीचे शहरी वस्तीत वेगाने होत असणारे रूपांतर, घरे बांधण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आज कमालीचे बदललेले आहे. वस्त्यांचं कार्य प्रारूप सुद्धा मोठ्या प्रमाणात बदललेलं आपल्याला दिसून येतं. छोट्या छोट्या वस्त्यांचे विशाल महानगरात रूपांतर झालेले आहे. नगरे, उपनगरे यांची संख्या कमालीची वाढलेली आहे. अतिनागरीकरणामुळे वस्त्यांमध्ये कमालीची अस्वच्छता, प्रदूषण, अशांतता, गुन्हेगारी, गर्दी वाढलेली आहे. एकीकडे वस्तीमधील घरांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे घरांचा आकार कमी कमी होत आहे. म्हणजेच दाटीवाटीने लोक राहतात, त्यामुळे घरांचा आकार हा पूर्वीपेक्षा दिवसेंदिवस हा लहान होत चाललेला आहे. आणि वस्त्यांमुळे नैसर्गिक जंगले कमी होऊन सिमेंटची जंगले आज वाढत आहे. म्हणूनच त्याला आपण सिमेंटचं जंगल असं सुद्धा म्हणतो. आणि आधुनिक वस्तीमधील सांस्कृतिक पर्यावरण मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झालेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजेच आर्थिक किंवा मानवी व्यवसाय. आता मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे वेगवेगळे व्यवसाय केले जातात त्यांनाच आपण मानवी आर्थिक क्रिया असं म्हणतो. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत या आर्थिक क्रियांचं स्वरूप आणि व्याप्ती ही कमालीची बदललेली आहे. सर्वसाधारणपणे मानव 4 प्रकारचे व्यवसाय करतो. यात पहिला प्रकार म्हणजे निसर्गावर पूर्णपणे आधारित व्यवसाय, त्यालाच आपण प्राथमिक व्यवसाय असं म्हणतो. या प्राथमिक व्यवसायात शेती, शिकार, मासेमारी, पशुपालन, लाकूडतोड, खाणकाम, वन उत्पादने यांचा समावेश हा या प्राथमिक व्यवसायामध्ये होत असतो. तर दुसरा प्रकार म्हणजेच प्राथमिक स्तरावरील मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर करणारे द्वितीयक स्वरूपाचे व्यवसाय. यात उद्योगधंदे, प्रक्रिया उद्योग, बांधकाम हे आज आपल्याला यांचा समावेश या ठिकाणी झालेला दिसून येतो. आणि या द्वितीयक स्वरूपाच्या व्यवसायांचा मोठ्या प्रमाणात आज जगात किंवा जगामध्ये ते वाढले आहेत. तर तृतीयक श्रेणीच्या व्यवसायात सर्व सेवा पुरवणारे व्यवसाय यांचा समावेश यात होतो. आणि ते म्हणजे व्यापार, वाहतूक, दळणवळण, बँकिंग, शिक्षक, पोलीस, वकील, अभियंता इत्यादींचा समावेश यामध्ये तृतीयक श्रेणीच्या व्यवसायात होतो. तर चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायात मानवी कल्याणोपयोगी असणाऱ्या व्यवसायांचा समावेश होतो. यात प्रामुख्याने संशोधक, समाजसेवक, पुजारी, शास्त्रज्ञ इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे वाहतूक व दळणवळण.
तर वाहतूक व दळणवळण हे दोन्ही सांस्कृतिक पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. याचा मानवी विकासात किंवा मानवाच्या आर्थिक विकासात आज महत्त्वाचा सहभाग आहे. मानवाने या दोन्ही क्षेत्रात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने कमालीची प्रगती केलेली आहे. माल किंवा प्रवासी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वाहून नेण्याच्या प्रक्रियेला किंवा व्यवसायाला आपण वाहतूक असे म्हणतो. आज वाहतुकीचे विविध प्रकार आहेत. यात रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक, जल वाहतूक इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. वाहतूक साधने ही मोठ्या प्रमाणात आज बदललेली आहेत. सुरुवातीला घोडागाडी, बैलगाडी यासारखी मर्यादित साधने होती. आज वेगवान विमाने, बोटी, रेल्वे यांच्यामुळे कमी वेळात अधिक अंतर पार करणे शक्य होतं. तर त्यातीलच दुसरा मुद्दा म्हणजे वाहतुकीच्या विकासाबरोबरच दळणवळणाचाही विकास अत्यंत वेगाने होत आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा निरोप किंवा माहिती पोहोचविली जाते तेव्हा त्यास दळणवळण असं आपण त्याला म्हणतो. पूर्वीच्या काळात पक्षी असतील, प्राणी असतील किंवा मानव निरोप पोहोचवण्यासाठी किंवा निरोप पोहोचवण्याचे काम करत असे. परंतु आज या क्षेत्रात प्रचंड प्रगती झालेली आहे. इंटरनेट, मोबाईल, प्रसारमाध्यमे व सोशल मीडियामार्फत मोठा बदल आज झालेला आहे. काही सेकंदामध्ये प्रचंड माहिती जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला ही जाते. काही सेकंदात जगातील सर्व लोकांमध्ये संदेश पोहोचविला जातो. अशा या दोन्ही सांस्कृतिक पर्यावरणाच्या उपघटकांमध्ये भविष्यात अधिक प्रगती होईल यात शंका नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे धार्मिक घटक. धार्मिक घटक हे सुद्धा सांस्कृतिक पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचे मानले जातात. जगात प्रत्येक देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात. यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख इत्यादी धर्माचा समावेश प्रामुख्याने होतो. या प्रत्येक धर्माची शिकवण व विचारसरणी आहे याचाही त्या देशातील सांस्कृतिक पर्यावरणावर परिणाम होतो. त्या धर्माचे तत्वज्ञान, मूल्य, शिकवण, ग्रंथ, वाङ्मय याचाही परिणाम त्या ठिकाणच्या सांस्कृतिक पर्यावरणावर होत असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे राजकीय घटक. राजकीय घटकांचा सुद्धा यामध्ये समावेश या सांस्कृतिक पर्यावरणामध्ये केला गेलेला आहे. जगात वेगवेगळ्या देशात वेगवेगळे पक्ष व शासन प्रणाली आज कार्यरत आहे. प्रत्येक शासन प्रणालीचं कार्य करण्याची पद्धत आणि धोरणे यात फरक आहे. याचाही परिणाम हा सांस्कृतिक पर्यावरणावर झालेला आहे. अनेक देशांमध्ये सध्या लोकशाही शासन व्यवस्था आहे, तर काही देशात लष्करधार्जिनी सरकारे आहेत. प्रत्येक सरकारचं धोरण हे शेजारील राष्ट्रामधील संबंध, कल्याणकारी योजना, रोजगार निर्मिती, आरोग्य सेवा, शिक्षण प्रसार, दारिद्र्य निर्मूलन इत्यादी बाबत वेगवेगळं असतं. तेव्हा ही धोरणे लोकांच्या हिताची असतात. तेव्हा लोकांकडून अशा शासन व्यवस्थेला सहकार्य मिळतं व समाज विकास, आर्थिक विकासाला चालना मिळते. सदर सरकार साधन संपदेच्या मदतीने शेती, उद्योगधंदे, कारखानदारी, बहुउद्देशीय प्रकल्प, शाश्वत विकास, महिला विकास, बाल कल्याण, सुरक्षा, शिक्षण, कामगार इत्यादीच्या विकासाला चालना देते. म्हणजे वरील सर्व सांस्कृतिक पर्यावरणातील जे घटक आहेत ते घटक लक्षात घेतले तर आपल्याला त्यांची गुणवत्ता कशी आहे म्हणजेच त्यावरती त्या प्रदेशाचा विकास हा प्रामुख्याने अवलंबून असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आपले जर काही प्रश्न असतील तर मी या ठिकाणी माझा मेल दिलेला आहे, तो म्हणजे prabhakarjadhav@tnbc.in
KTHMcollege.ac.in यावरती तुम्ही ते प्रश्न मला विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांचं नक्कीच निरसन करेल, यात शंका नाही. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.